आणि एक महत्त्वाची बातमी, नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, नामदेव जाधव यांच्या विरोधात शरद पवार गट आक्रमक झालाय। शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय, शरद पवारांवर केलेल्या टीकेच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलेलं आहे। नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचा राग मनात ठेवून शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं। आणि बौद्धिक पदाधिकाऱ्यांकडून केला जातोय। आपण ही दृश्य पाहतोय, नामदेव जाधव यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काळं फासलेलं आहे। शरद पवार गटाकडून तसा इशारा देण्यात आला होता, त्यांना काळं फासण्याचा इशारा देण्यात आला होता आणि त्यानंतर काही वेळातच ही घटना घडलेली आहे। नामदेवराव जाधव यांना शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत काळं फासलेलं आहे। शरद पवार यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचाच राग मनामध्ये धरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलेलं आहे। शरद पवार हे आरक्षणाचे मारेकरी आहेत असं त्यांनी विधान केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा बनावट जातीचा दाखलाही व्हायरल करण्यात आला होता आणि त्यानंतर आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलेलं आहे। प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच हे काळं फासण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर टीका केली होती आणि त्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासत त्यांचा निषेध नोंदवलाय। शाही फेकीनंतर नामदेव जाधव डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत। पोलिसांच्या सुरक्षेमध्येच त्यांना सगळ्यांची एकदमच बोलणार। सर, मात्र हा सगळा प्रकार निंदनीय, याला रोहित पवार जबाबदार आहे आणि रोहित पवारने लोकशाहीमध्ये अशी गुंडागर्दी करणं हे शोभणार नाहीये। म्हणजे रोहित पवारांनी हे सगळं करायला लावलं। 100% तक्रार कोणाच्या विरोधात? ते मी कायदेशीर आमच्या वकिलांशी बोलणार आहे, सल्ला घेणार आहे आणि मग करणार आहे। रोहित पवारांच्या विरोधात तक्रार? हो, थेट याला रोहित पवार जबाबदार आहे। शरद पवारांबद्दल जे वक्तव्य केलेलं होतं ते असं म्हणतात की सर, सर कोणत्या पोलीस स्टेशनला निघाले? विश्रामबाग। आता आपण पाहतोय की सध्या नामदेवराव जाधव जे आहेत त्यांनी थेट आरोप केलेला आहे, तो म्हणजे रोहित पवार याला जबाबदार आहेत आणि रोहित पवारांनी हे सगळं करायला लावलं असा थेट आरोप आपण या ठिकाणी पाहतोय की नामदेवराव जाधव यांनी केलेला आणि सध्या डेक्कन पोलीस ठाण्यातले कर्मचारी जे आहेत त्यांना घेऊन हे सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जात आहेत आणि त्यांनी थेट रोहित पवारांचं नाव घेतलेलं आहे की हा सगळा प्रकार जो आहे तो रोहित पवारांनी करायला लावला आणि त्यामुळे नामदेवराव जाधव हे पुढे आता विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जात आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये त्यांची तक्रार जी आहे ती देतील, मात्र त्यांनी आरोप केलेला आहे तो म्हणजे रोहित पवारांनी हे सगळं करायला लावलंय आणि रोहित पवारांमुळे हा सगळा प्रकार घडलाय। ही खरं तर प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणी नामदेवराव जाधव यांनी दिलेली आणि सध्या आपण पाहतोय की डेक्कन पोलीस ठाण्यातले कर्मचारी जे आहेत ते त्यांना घेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जात आहेत। विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे त्यांच्याकडून देऊ शकते, कारण ज्या हद्दीमध्ये ही घटना घडलेली आहे त्या हद्दीमधल्या पोलीस स्टेशनला तक्रार जी आहे ती दिली जाणार आहे। त्यासाठी आपण पाहतोय की नामदेवराव जाधव हे सध्या पुढे जात आहेत आणि सध्या नामदेवराव जाधव यांना घेऊन डेक्कन पोलीस ठाण्यातले कर्मचारी जे आहेत ते विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जात आहेत आणि सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार जी आहे ती दिली जाणार आहे। मात्र त्यांनी रोहित पवारांचं नाव घेतलं आहे की म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे तो रोहित पवारांनी करायला लावलाय। त्यामुळे सध्या आपण पाहतोय की नामदेवराव जाधव यांना घेऊन पोलीस जे आहेत ते सध्या खरं तर आता पुढे जात आहेत आणि सध्या आपण पाहतोय की नामदेवराव जाधव हे विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जातील, तिथं सुरुवातीला ते तक्रार देतील आणि मात्र त्यांनी जो आरोप केलेला आहे तो म्हणजे रोहित पवारांनी हे सगळं करायला लावलंय। त्यामुळं आता नेमकं पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय, संपूर्ण घटनेला रोहित पवार जबाबदार असल्याचं नामदेव जाधव यांनी म्हटलेलं आहे। प्रतिक्रिया देताना TV9 मराठीला त्यांनी हे म्हटलेलं आहे, या संपूर्ण घटनेला आणि यामागचा सूत्रधार रोहित पवार आहेत। या संपूर्ण घटनेला रोहित पवार जबाबदार असल्याचं नामदेव जाधव यांनी म्हटलेलं आहे आणि आता ते सध्या विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जात आहेत आणि तिथे ते आपली तक्रार नोंदवतील। मात्र शाही फेक प्रकरणी त्यांनी रोहित पवारांवर आरोप केलेला आहे। या संपूर्ण घटनेला रोहित पवार जबाबदार असल्याचं नामदेव जाधव यांनी म्हटलेलं आहे। पुण्यामध्ये नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलेलं आहे। प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच त्यांच्यावर शाही फेक झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी हा आरोप केलेला आहे। या संपूर्ण घटनेमागे रोहित पवार असल्याचं नामदेव जाधव यांनी म्हटलेलं आहे। पवारांचा बनावट जात दाखला व्हायरल करून त्यांच्या बदनामीचा आरोप नामदेव जाधव यांच्यावर आहे आणि त्याचाच राग कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी
नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक केलेली आहे, त्यांना काळं फासलंय। तर आपण ही घटना बघितलेली आहे। या संपूर्ण घटनेला रोहित पवार जबाबदार असल्याचा आरोप नामदेव जाधव यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राची बुलंद आवाज नाम्या जाधवच्या बैलाला, अरे नाम्या जाधवच्या बैलाला, अरे नाम्या जाधवचं करायचं काय, अरे नाम्या जाधवचं करायचं काय, अरे नाम्या जाधवच्या बैलाला, अरे नाम्या जाधवच्या बैलाला, महाराष्ट्राची बुलंद। तर आपण ही दोन दृश्य पाहतोय। नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं होतं। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांना काळं फासलं होतं। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय पुण्यातली। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। नामदेव जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। त्याचबरोबर नामदेव जाधव यांनी रोहित पवारांवरही आरोप केलेला आहे। या संपूर्ण घटनेमागे रोहित पवार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलेलं आहे। प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच नामदेव जाधव यांच्यावर शाईफेक करण्यात आली, त्यांना काळं फासण्यात आलं। तर दुसरी दृश्य पुण्यातली आहेत। शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। रस्त्यावर उतरून ते आंदोलन करतायत आणि नामदेव जाधव यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। शरद पवार यांच्या विरोधात सातत्यानं नामदेव जाधव यांनी वक्तव्य केलेली आहेत आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा मारेकरी शरद पवार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। त्यांचा बनावट जातीचा दाखलाही व्हायरल केल्याचा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि याचाच राग मनामध्ये ठेवून नामदेव जाधव यांना आज काळं फासण्यात आलेलं आहे। आता सध्या नामदेव जाधव हे पोलीस ठाण्यामध्ये जात आहेत, ते तक्रार नोंदवतील। मात्र यामागे रोहित पवार असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। नाम्या जाधवच्या बैलाला